समृद्धी महामार्गाची आखणी जेव्हा केली तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी MSRDC खात्याचा मंत्री होतो। अनेक लोकांनी त्याला विरोध केला, प्रचंड विरोध केला, महामार्ग होऊ देणार नाही म्हटलं। परंतु काही लोकांनी आडमुठी भूमिका घेतली, विकास विरोधी भूमिका घेतली। परंतु खऱ्या अर्थाने हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग अमरावतीमधून पण जातो, हा विकासाचा महामार्ग ठरणार आहे असे आम्ही मनामध्ये निश्चय केला आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग पुढे नेला। आणि म्हणून आपण म्हणतो मुश्किल नहीं है जीत की राह, मुश्किल नहीं है जीत की राह, ठान लिया जो तू अगर, वो मंजिल खुद चलकर आएगी, नाप दे जो तू डगर।